सुहास कांदेंनी एका कार्यक्रमामध्ये आणि भाषणामध्ये असा आरोप केला की भुजबळ साहेब तुतारीचा प्रचार करताय, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे. मला मोठं आश्चर्य हे वाटतं तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही या सुहास कांदेला जर तो आमदार असला तरी त्याला काही गांभीर्याने एवढं घेण्याची आवश्यकता आहे का? त्याची काय वृत्तीचा मनुष्य याची तुम्हाला कल्पना आहे? मला पण त्यांना सांगायचं आहे, एक तुम्ही आम्ही या आज नाही याच्या अगोदरपासून जे आहे 15, 20, 25 दिवसापासून ह्या येवल्यापासून सुद्धा भारतीताई पवारांच्या कामाला मी सुरुवात केली. काल सुद्धा मोठी मीटिंग आम्ही घेतली आणि सांगितलं विधानसभेची निवडणूक माझी आहे असं समजा, फक्त कमळावर मतदान करायचं आहे एवढंच लोकांना सांगायचं आहे. बाकी जसं विधानसभेत आपण काम करतो माझ्यासाठी तसं सगळ्यांनी काम करायचं आहे. आपली स्वतंत्र यंत्रणा राबवायची आहे. हीच परिस्थिती जी आहे आम्ही नांदगावमध्ये सुद्धा सांगितलं सगळीकडे. कारण काय काय आता 3 पक्ष असतात, कोण काय बोलतो कोण काय बोलतो. म्हटलं तर याच्यात जाऊ नका, वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला मोदी साहेबांच्यासाठी जे आहेत त्या सगळ्या उमेदवारांना निवडून पाठवायचं आहे. आणि या कांद्याचं जर म्हटलं म्हणजे एक तर जे आहे त्या आमच्या भारतीताईंना कांदा त्याचा प्रॉब्लेम, त्याच्यात कांदे त्याचा प्रॉब्लेम, 2 कांद्याचा प्रॉब्लेम त्यांना होतो आहे. तर आता एक कांदा आहे त्याचा प्रॉब्लेम जरा बराचसा सुटल्यासारखा वाटतोय, कारण एक्सपोर्ट वगैरे सुरू झालेला आहे. त्या कांद्यांना मला एवढंच सांगायचं त्या आमदार कांद्यांना की तुमचं आमचं काय आहे ते बघू आम्ही विधानसभेला आपण, परंतु ह्या तुमच्या आमच्या ह्या लढाईमध्ये उगीच भारतीताईचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. काय तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं ते बोला, त्यांना नुकसान होणार नाही एवढं बघा. बाकी आमचे सगळे लोक काल सुद्धा संपूर्ण दिवस आमचे लोक त्यांच्याबरोबर नांदगावमध्ये फिरत होते. मी येवल्यामध्ये दिवसभर मीटिंग घेतो. आमचं काम व्यवस्थित सुरू आहे आणि आम्हाला त्यांनी शिकवायची आवश्यकता नाही की प्रामाणिकपणा काय असतो काम करण्याचा, हे त्यांच्याकडून मी शिकावं असं मला वाटत नाही.